हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. सो आजसुद्धा आम्ही ट्रॅव्हलसाठी निघणार आहोत. आज जाणार आहोत कोकणात. पण मी दरवेळेस सगळी तयारी झाली निघालो की मग ब्लॉग शूट करते. सो आज म्हटलं घरातूनच ब्लॉग चालू करूया. काय काय धावपळ झाली किंवा काय काय सगळी तयारी करते मी, हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल. सो आता वाजलेले आहेत 10. शर्विलचं चालू आहे समर कॅम्प. शर्विलचा समर कॅम्पचं टायमिंग आहे 9 ते 11. आता वाजले 10. त्याला सोडलं सकाळी. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट केला, सगळी तयारी केली आणि घरातली कामं तर आहेच, काय काय ती करणार थोडीफार करून निघणार आहोत. कोकणात का जाणार आहोत, तिथे काय असणार आहे आणि तिथे अजून कोण कोण येणार आहेत. कारण माझी सगळी फॅमिली, जी सासरची फॅमिली आहे ती सगळी असते मुंबईला. सो ते इथून कोणी मला जॉईन होत नाही. सगळे परस्पर मुंबईहून तिथे येणार आहेत. सो आम्हाला 6 तास बोर होणार. 6 ते 7 तास आम्हाला लागणार इथून जायला. सो 6 तास बोर होणार. कारण आम्ही काल पण गेलो होतो मुंबईला सगळ्यांना भेटण्यासाठी. सो तिथे पण आम्ही एकटं ट्रॅव्हल केलं. सो मी बोलवलं आता मम्मी पप्पांना, कारण ते असतात पुण्यात. सो ते आता येतील. 1 तास लागतो तरी त्यांना यायला. सो मी म्हटलं की तुम्ही या आमच्यासोबत, कारण शर्विलला पण बोर होतं. कारण 4 तास काल आम्ही ट्रॅव्हल केला. जाताना 4 तास, येताना 4 तास, असते 8 तास आम्हाला मुंबईला जायला लागले परवा. तर मग त्यात पण शर्विल बोर झाला. तर आज म्हटलं, तो पण कधीपासून आजी बाबा करत होता, त्याला सुट्ट्या लागल्या तर म्हटलं तुम्ही या. सो मम्मी पप्पा आता निघालेले आहेत. मुंबईहून जी लोकं येणार आहेत तीसुद्धा तिथे जाण्यासाठी निघालेली आहेत ऑलरेडी. कारण शर्विलचा समर कॅम्प होता म्हणून आम्ही थोडा लेट निघणार आहोत 11ला. परस्पर त्याला घेऊन आम्ही पुढे जाऊ. पण त्याच्या आधी मी काय काय काम करते आणि काय काय शेड्यूल असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मला यावेळेस शेअर करायला नक्की आवडतील. कारण खूप धावपळ होती आहे सध्या, खूप ट्रॅव्हल होतं आहे. होळीपासून तर आमचं खूप कंटिन्यू काय ना काय चालू आहे की होळीला जाणं. त्याच्यानंतर माझं टूरचं आता ते पण बरं आहे की टाके वगैरे काढलेत, आता ते बरं आहे. आणि बस परवाच्या ट्रॅव्हलमुळे आम्हाला थोडा त्रास झाला. तिघांना पण बरं नाही आहे, शर्विलला, मला आणि दर्शनला. दर्शन त्याचं थोडं काम करतो आहे ऑफिसचं. सो मम्मी पप्पा आले की त्यांच्याशी भेट घालते, तयारी करते आणि मग कोकणात काय काय असणार आहे, कुठे तिथे कोण कोण असणार आहे आणि कोकणात का म्हणून आम्ही जातो आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बस चालू आहे. मला थोडी धाप लागत असेल कारण माझी खूप धावपळ झाली. सकाळी 7 वाजेपासून उठल्यापासून माझा त्याचा टिफिन बनवणं, जेवण बनवणं, मशीन लावणं. कधी मी या गोष्टी सांगत नाही, पण खूप धावपळ करून करून मग मी फायनली ठरवते की रेडी झालो आपण पूर्ण की ब्लॉग स्टार्ट करूया. नेहमी मी ठरवते की रेडी झालो, सगळी कामं करून झाले की आपण खाली जाऊन ब्लॉग स्टार्ट करूया. पण यावेळी म्हटलं नाही, हे पण तुमच्याबरोबर शेअर केलं पाहिजे. कारण आपण दुसऱ्यांचे जेव्हा व्हिडिओ बघतो, दुसऱ्यांचे जेव्हा एक्सपिरियन्स ऐकतो सगळ्या गोष्टी, तर आपल्याला नक्कीच मदत होते की कसं शेड्यूल करायचं किंवा कसं प्लॅन करायचं. मी सुद्धा कोणाकडनं तरी शिकत असते हे, आणि आम्ही नेहमी ट्रॅव्हल करत असतो. सो या गोष्टी मला शिकण्यासाठी, बघण्यासाठी, पण कोणाचा तरी एक्सपिरियन्स आवडतो. तसं तुम्हीसुद्धा माझ्यातून व्हिडिओ बघत राहा आणि तसं तुम्हालासुद्धा या व्हिडिओतून काय मदत होईल तर चांगलीच गोष्ट आहे. मला आवडेल नक्की हे सगळं शेअर करायला तुमच्यासोबत. सो स्टे ट्यून्ड. सो दर्शन पण जॉईन झालं आहे. त्याचं तर ब्रेकफास्ट करत होता म्हणून मी त्याला व्हिडिओत घेतलं नाही. त्याचं खाऊन झालं आहे. तो थोडा आता लॅपटॉपवर काम करतो आहे आणि काय करतं, पिढीमध्ये गाणे चेंज करतो आहे. आमचं फेवरेट, कारण एवढा ड्रायव्हिंग ट्रॅक. कारण परवा आम्ही गेलो होतो, तुम्हाला जसं म्हटलं मी मगाशी, परवा गेलो होतो, मग तेच गाणं ऐकून कंटाळा येतो आणि यूट्यूबला लावलं की मग त्याची चार्जिंग संपते. मग सगळंच गोष्टी, त्यापेक्षा पिढीत म्हटलं वेळ आहे थोडा, तर तू तुझे फेवरेट, माझे फेवरेट आणि आमच्यासोबत मम्मी पप्पा आहे म्हणून त्या जनरेशनचे थोडे असे आम्हाला 80s 90sचे आम्हाला आवडतं. 80sचे आवडतं ना, 80sचे ऐकलं. इनफॅक्ट मला अगोदर 70sचे पण आवडतात खूप. मोहम्मद रफी वगैरे मजा येते ऐकायला ड्राईव्ह करताना. तर मग ते त्याने केलं आता काम. आता मी दाखवते यावेळी, मी सगळं शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. जाण्याआधी काय गडबड असते आणि मग निघाल्यानंतर पण मी नक्की सांगेल. मम्मी पप्पा येतील थोड्या वेळात, त्यांच्याशी सुद्धा भेट घालते. आणि अजून दर्शनचे बॅग पॅक करायचे, हो ना. अजून सगळं पॅकिंग बाकी. कारण शर्विल असला ना घरात, तो काही करायला देत नाही. आणि 2 तास तो गेल्यानंतर मग इतकं पटापट कामं झालीत सगळं माझी. कारण तो असला की मग हे करतो, मी हेल्प करतो म्हणतो आणि सगळं काम वाढलं. बॅग असेल ना, कपडे ते तो म्हणजे एक्साइटमेंट खूप आहे त्याच्या. अरे बॅग असं. सो शेअर करेल मी. आणि घ्यायला दर्शन जाणार आहे समर कॅम्पला त्याला.
सो मी ते सुद्धा एक सांगेल की क्लिप शूट करणार, कारण तो खूप हॅप्पी होता आज. चलो या. त्रास देते ना मुली. हा काय झालं? कितीला निघालंय? 9:15. तरी 10:30 झाले. हे 1 तास आणि पुढचे 6 तास. 6 तासचा प्रवास 1 तास थांबायचा राहतो, 7 तास लागतात. टोटल 7 तास लागतो त्याला. बसा. बल्ले 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 आमच्या बल्ले बल्ले. मग तुला सांगितलं होतं नाही, मग तुला सांगितलं होतं ना आम्ही सॅटर्डे किंवा संडेला येणार बोललो होतो ना तुला. मला आलं तुला भेटायला. आता मोठा होऊन गेलो दादा. मी क्लासला जातोय. मोठा झाला आता. किती मोठा झाला वो. आता हात बघा. हात पासून बरोबर येत नाही. हे बघा इथपर्यंत झाली माझी आई. बापरे बघा कितपर्यंत झाले बघा. हो हॅप्पी झाला तू? Yes. येते म्हणते. मला वाटतं की ते डावीचे शूज होते. अच्छा शूज कडे लक्ष होतं का? माझे हात आले. चेंज करा. आता आमच्या घरी लावा. तुमच्या घरी जायचंय, आपल्याला दूर जायचंय. भूल कुठे? बघा आता तुम्ही तयार रेडी करा. अलिबागला जायचे. अलिबागला जायचं आपल्याला. अलिबाग ते मम्मी आणि पप्पा सांगतात तुला कोणता ड्रेस करायचा. मला नाही माहिती. नाही हेच कपडे घालताना मी स्कूलला गेलो होतो. स्कूल मी आज हे होतं. ओके अलिबागला जायचे. तू कुठून आला पण? कुठे गेला होता तू? समर कॅम्प. समर कॅम्पला गेलो होतो. काय रे? कोणी लावली असं? कोणी शिकवलं तुला अशी बॅग लावायला? बाबा. बेबे चल. बघू. वाव छान आहे रे शर्विन. येते का उचलायला? अरे बापरे. हळू शर्विन आम्ही येतो. रेडी? चलो. हो बॅग तर दे त्याला. बॅग देऊन दे. हा हळू. सो फायनली आम्ही रेडी झालोय. शर्विर आला समर कॅम्पवरून. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. त्याला माहिती नाही की मम्मी पप्पा आले होते. हा बघितलं. 11:30 वाजले सगळे करत. त्याला थोडं फ्रेश केलं. आम्ही तयारी केली. 11:30 झालेत आणि आता 11:30ला निघतो. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चलो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो.
नाही. शर्विलला मँगो सापडले. काय ते मला सांग आधी. मँगो काही छत्तीशी तुम्ही तुलू नको ना, आधी बघू ना आपण झालेली आहे का. तुलू ना एवढे खाली कशी आली शर्विलला तोडायला आली का. तुलू दादाला विचारलं एक तोड एकच आता लागेल. हा वर किती सारे छोटे छोटे आहेत. हे रायवळी आहे ना थोडेसे पिकले नागी पडतात. ॲक्च्युली आम्ही इथे थांबलेलो चहा पिण्यासाठी आणि शर्विला दिसले मँगो आणि त्याला खूप इच्छा होती कधीपासून फोटो व्हिडिओ तो बघतो तर मम्मा मला तोडायचे आहेत ते. पण ॲक्च्युली तोडलं तर त्यांचं नुकसान असतं त्यामुळे आम्ही जे खाली पडलेले होते ते बाकी उचलले आणि जे 2-3 होते त्यांना विचारलं की ते काढू का म्हणून. ते खालचे उचलत आहे तर त्यांनी एक काढायला दिलं रिक्वेस्ट केली तर. हे ना हे एक झाड नाही रायवळी आंब्याचं. रायवळी आंब्याला थोडासा हवा लागली आणि थोडा पिकला ना की तो ऑटोमॅटिक पडतो. पण त्याच्यात नाही आहे आता आणि हवा पण नाही आहे. आणि हे कलमाची आहेत हापूस आंबे. हापूस आंबे तोडायला देत नाहीत. भाजलेले कॅश्यू आहे कॅश्यू काढलेले आहेत ते. भाजलेले कापून भाजतात ना. काढलेत पण ते कवच आहे ना काय काय नाही नाही का काढलेत ते म्हणून तर ठेवले असे. स्वतः वाजले 6. आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो थोड्या वेळ आणि तिथे तुम्ही बघितलं शर्विलने कैरी वगैरे ते तोडलं. पण आम्ही कुठे चाललो हे सांगितलं नाही तुम्हाला. सो दर्शन सांगेल कारण दर्शन कोकणचं आहे आणि त्याच्या गावात आला आहे. सो तो नक्की एक्साइट आहे सांगायला. आम्ही चाललो आहोत धोपाव्याला गुहागरमध्ये चिपळूण जवळ आहे. हो आलो थांब. आमची जर्नी होती घरापासून ऑलमोस्ट 6.5 तासांची होती आणि जसं तुम्हाला सांगितलं सकाळपासून सगळी शेअर केली आणि अजून आता तरी 2 तास बाकी आहे. 6 वाजले. सो काय झालं अच्छा 2 तासाची अजून जर्नी बाकी आहे. सो थोडा वेळ थांबलो तो सनसेट बघितला. मधला घाटाचा जो रस्ता होता तो फारच वळणावळणाचा घाटाचा सगळा होता. त्याच्यानंतर आम्ही आता एक्सप्रेस वेला लागलो होतो तर मग त्यानंतर व्यवस्थित सगळा रस्ता होता. खूप जास्त खराब होते रस्ते आणि आता पोहोचू फायनली लवकर. आणि मग तिथे साधारण 8 तरी वाजतील. 8 वाजल्यानंतर तिथे अजून हॉटेल शोधायची आहे कारण आम्ही स्टे करणार आहोत. जे कारण आहे इथे येण्याचं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. पण तरी अजून आमची 2 तासाची जर्नी बाकी. 2.25 तासाची जर्नी बाकी. रस्त्यामध्ये खराब होता म्हणून खूप म्हणजे काहीतरीच खराब होता. खूपच टर्न होते. रस्त्याचं काम चाललं होतं तर खूप स्लो चालली होती गाडी आणि माहिती एकदमच रोड खराब होता. ऍक्च्युली जेव्हा आम्ही लागलो तेव्हा मम्मी पप्पांना आणलं म्हणून खरंच बरं झालं. आम्ही तिघे खूप बोर झालो असतो कारण शर्वी लहान होता 1-1.5 वर्षाचा वगैरे तेव्हा आम्ही आलो होतो इथे कोकणात पालखीला. आम्ही तिघेच होतो. तर वळणावळणाच्या रस्त्याला शर्वीला तर मजा येत होती पण नेटवर्क नसतं आणि तिघांना एकदम बोर झालं होतं 6-8 तास. आता शर्वीला कसं ते पण बोलायला आहेत आणि आम्हाला पण बोलायला कोणीतरी आहे आणि एन्जॉय करत करत मस्त येतो कारण आज काहीच काम नाही. आज आम्हाला फक्त ट्रॅव्हल करायचं आहे. तिकडे जाऊन हॉटेल बघायची आहे आणि तिथे राहायचं आहे. चला तो रडतोय. आमचे ॲक्च्युली बेड आणि ते सगळं रूम नीट करून देतात. मग बोलते सगळे डिटेल्स. किती वाजले 9 वाजले आणि 12ला निघालोय आम्ही. सगळं सांगते मध्ये काय काय झालं. माझी पण वेगळं झालं. मी हायवेवर लेफ्ट मारला. होम स्टे आहे मस्त आहे.
डिटेल्स मी सांगेन नंतर, पण आधी बाहेरचं बघायला आहे. एकदम शांतता आहे, काहीच कसलंच आवाज नाही, कसलं. जागा खूप मोठी आहे त्यांची आणि बाहेर त्यांचं अंगण त्यांच्या स्वतः खाली राहतात तिथे आणि वरती त्यांचे जे रूम्स आहे ते होमस्टे त्यांनी दिलेले, स्वतः राहतात तिथे असं मम्मा तर बोलले. बरोबर. हा ना, नाही घराची एंट्रन्स आहे आणि त्यांची. ते हॉटेल्स नाही आहे, ते होमस्टेच असतात. हॉटेल्स आम्हाला येताना लागले पण सिटीमध्ये आतमध्ये नव्हतं. आणि हे त्यांनी हॉलला त्यांनी किचन हे केलं, मस्त आहे. हो, घरचं आहे जेवण पण. शर्मिल कुठे? काय बघायला गेला होता? हँडवॉश करायला गेला होता. पेक्षा खूप थंडी आहे. The next day. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो रात्री आम्ही इथे आलो, जेवलो आणि खूप दमलो होतो, झोपलो आणि फायनली आता सकाळी रेडी झालेलो आहोत. आणि आज आम्ही जाणार आहोत देवदर्शनाला, म्हणजे पालखी येणार आहे. सो पालखीचं दर्शन घेणार आहे, त्यासाठी आम्ही रेडी झालो आहे. तर माझा आवाज थोडा बसलेला वाटत असेल, कारण मला झोपच लागली नाही 3 वाजेपर्यंत. ते नवीन जागा म्हणून आणि काय माहिती, पण असं दमल्यासारखं झालं, कारण खूप प्रवास झाला, रस्ते खराब होते, प्लस थोडंसं चुकलो. सो त्यामुळे खूप ट्रॅव्हल झालं होतं आमचं. सो मग रात्री काही मी शूट केलं नाही जेवणानंतर. सो मॉर्निंग झालेली आहे, सो मी म्हटलं शूट करू. आणि इतकं शांत वाटतंय बाल्कनीत येऊन, खूप छान वाटतंय. मस्त एकदम असं 2 मिनटं उभं राहिलं ना, लांबपर्यंत एकही कार किंवा बाईकचा असा आवाज नाही, एकदम अशी शांतता आहे. फक्त पक्ष्यांचे आवाज आहे, काहीच नाही. एकदम 2 मिनटं असं उभं राहिलं असं वाटतं की एकदम पक्ष्यांचे आवाज ऐकत राहावे आणि बाल्कनीत उभं राहावं. असं खाली जागा आहे त्यांचीच आहे वाटतं. नारळाची झाड आहेत, आंब्याची झाड आहेत, काजूची पण दिसते. लांबपर्यंत एक पण गाडीचा आवाज नाही, इतकी शांतता आहे. असं मस्त आम्ही आता ब्रेकफास्ट करतो. काय बोलायचंय, नाही मला खूप आवडलं. होमस्टे फील करण्यासारखं एकदम शांततेत आहे ना. होमस्टे एकदम बेस्ट वाटतं ना. नाही, ज्यांचं घरात राहिल्यासारखं वाटतं. घर नाही आहे ते पण असे एन्जॉय करू शकतात 2-3 दिवस. घराची फिलिंग येते आणि नॅचरल सगळं. हॉटेलला आपण नेहमीच राहतो, पण होमस्टे म्हणजे एकदम घरातलं. जेवण पण तसंच, ते आपल्याला असं ट्रीट पण एकदम घरातल्यांसारखं करताय का, जेवण आवडलं का असं. आणि घर पण एकदम छान. घर काय चिऱ्याच्या भित्ती ना बोलतात त्यांचं कसं आहे, त्यांचं जे डायनिंग त्यांनी मांडलं होतं ना, तर त्यांच्या हॉलमध्ये मांडलं. ऍक्च्युली असं वाटत होतं की घरात त्यांचेच मेंबर होता. ऍक्च्युली जेवल्यानंतर आम्ही पायरींवर सुद्धा बसलो, पायऱ्यांवर बसलो, थोड्या वेळ गप्पा मारल्या, तिथे राऊंड मारला. ते शूट नाही केलं कारण मस्त शांतता वाटत होती. तर मग ते पायरींवर बसून गप्पा मारत अजून मजा येत होती. म्हटलं सकाळीच कंटिन्यू करूया. सो चलो. हो, पहिल्यांदा घातलंस. आणि हे दोघं सिनियर सिटीजन, विने. सो ही दोघी पण रेडी झाली. ही माझी मम्मा आणि माझी सासू. दोघे मस्त दिसतात. मी नाही घातली साडी, कारण शर्मिल अंगावर इकडे तिथे जातो, तर नाही होणार पॉसिबल म्हणून. मस्त किती शांतता आहे ना. सकाळी उठलं बाल्कनीत आलं तर एकदमच पक्ष्यांचे आवाज येत होते. आम्हाला पहिले माहिती नाही की तिथे बाल्कनी, विंडो वाटत होती. आता सकाळी गेली तिथे. इथे पप्पा रेडी आहे. पूर्ण जागा